आज या घटनेनुसार निवडणुका घेतल्या जातात, आमदार खासदार निवडले जातात। आज त्याच आमदार खासदारांची खरेदी विक्री केली जाते। 40 आमदार या ठिकाणी शिवसेना पक्षातून उद्धव ठाकरे साहेबांनी मोठे केलेले निवडून आणलेले, तुम्ही निवडून आणलेले खासदार हे पैशाच्या बॅगा घेऊन या ठिकाणी पक्ष सोडून जातात आणि पळून गेलेल्या फुटलेल्या आमदारांना ठिकाणी पक्षाची मालकी दिली जाते। आणि ज्यांनी पक्ष काढला, ज्यांनी पक्ष वाढवला ते आमच्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, यांना पक्षाची मालकी दिली जाते लक्षात ठेवा। आणि तशाच प्रकारच्या अनुभवाला पवार साहेबांच्या गटाला ज्यांनी पक्ष स्थापन केला, आज स्वतःच्या पक्षापासून तेच फोरके झाले अशा प्रकारच्या ठिकाणी निकाल या तुमच्या निवडणूक आयोगाने दिला, त्या विधानसभेच्या अध्यक्षाने दिला। याचा अर्थ काही सरासरी या ठिकाणी घटनेची पाय मारले, संविधानाचा अपमान आहे। या लोकांनी संविधानाचा अपमान केला लक्षात ठेवा। आणि त्या माध्यमातून केवळ आंबेडकर जयंतीला पुतळे घालून डॉल्बी वाजवून आंबेडकर साहेबांना या ठिकाणी आदरांजली वाहून, तशी आदरांजली वाहण्यापेक्षा माझी विनंती आपल्या सगळ्यांना की ज्या बाबासाहेब आंबेडकरांचा या मंडळीने अपमान केला, ज्या लोक जे लोक या ठिकाणी संविधान बदलू पाहतायत, त्यांना पुढच्या वर्षी 100% गाडल्याशिवाय तुम्ही त्यांना आदरांजली होऊ शकत नाही किंवा ठिकाणी अभिवादन करू शकत नाही। तेच त्यांना खऱ्या ठिकाणी हे सरकार ओलतून टाका, गाडून टाका, तेच त्यांना खरी या ठिकाणी आदरांजली असं लक्षात ठेवा। मित्रांनो, लोकशाहीचं माध्यम बघितलं लोकशाही धोक्यामध्ये अशा प्रकारचा ही चर्चा केली जाते। आज इथं कोणी सुरक्षित नाही, आज यांच्या उलट कोणी बोलायचंच नाही। ईडी, तुमचे SIT, इन्कम टॅक्स, पोलीस खाते या सगळ्या त्यांच्या ताब्यामध्ये। कुणी यांच्या विरोधात बोलायचं या ठिकाणी झालं, यांच्यासारखं बोललं तर ठीक आहे, विरोधात बोलले की आली ईडीची नोटीस। लक्षात ठेवा मित्रांनो, हा आपला पुरोगामी महाराष्ट्र आहे। आपण फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगतो आणि आपल्या अशा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी या सरकारचं बेताल वागणं या ठिकाणी बघतोय आपण। तुमच्या समाजातला सलोखा जो आपण पहिल्यापासून जपलेला आहे, आपल्या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्या जाती धर्माची माणसं गुन्ह्या गोविंदाने राहतो आणि इथून पुढे सुद्धा आपली राहण्याची इच्छा आहे मित्रांनो। आज आपल्याला सलोखा हा बिघडवण्याचं काम सुरू आहे। आज या ठिकाणी आपल्यामध्ये फूट पाडण्याचं काम चाललंय, या समाजात विष पेरण्याचं काम चाललंय। लक्षात ठेवा ठिकाणी सगळे असताना हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात घडते, याला कुठं आपण प्रतिकार केला पाहिजे, हे कुठं थांबवलं पाहिजे मित्रांनो। आणि हे थांबवण्याची, याला प्रतिकार करण्याची या ठिकाणी आपली उद्या मोठी संधी आली, त्या उद्याच्या लोकसेवेच्या निमित्ताने आले मित्रांनो।